तर नमस्कार मित्रांनो, मी प्रणय टेंबुलकर पुन्हा एकदा या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आज होता साखरपुडा उत्तम आणि अंजली यांचा. तर आम्ही तिकडे पोचलो देखील आणि अतिशय सुंदर हॉल प्रसाद बँक्वेट यांचा होता. वेलकम टू अंजली आणि उत्तम या दोघांनी एंगेजमेंट सेरेमनी आज या हॉलवरती होती. जबरदस्त सुंदर आणि अतिशय उत्तम हॉल यांनी आज निवडला होता आणि पाहुण्या रावळ्यांची देखील भरपूर गर्दी होती आणि भरपूर जण उत्तम आणि अंजली या दोघांना आशीर्वाद देण्यासाठी आले देखील होते. आणि उत्तम जर पाहायला गेलात ना तर एक येणारा आहे आणि तो सध्या आफ्रिकेमध्ये काम करतो आहे आणि त्याची जी होणारी बायको आहे ज्यांचा साखरपुडा आहे ती देखील अतिशय उत्तम बँकेमध्ये काम करते. आणि दोघांचा साखरपुडा बघा आज सगळे गावकरी आलेले आहेत आणि त्यांना प्रश्न देखील विचारत आहेत. इकडे पूर्ण हॉलमध्ये चर्चा चालू होती, हा मुलगा आहे की मुलगी आहे. आणि इकडे हा साखरपुडा सोहळा देखील चालू होता. आणि आता बघा उत्तम आणि अंजली यांची दोघांची एंट्री देखील होणार आहे. तर जबरदस्त एंट्री त्यांनी तिकडे अरेंज केली होती. आणि उत्तमच्या चेहऱ्यावरचा आणि या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद आज बरंच काही सांगून जात होता. कारण म्हणजे आयुष्याच्या वळणावरती दोनाचे चारात होताना जी सेमीफायनल असते त्याचंच नाव साखरपुडा. तर तो साखरपुडा उत्तम आणि अंजली यांचा आज पार पडत होता. तर दोघे देखील फार खुश होते आणि त्यांची जी आप्तेष्ट देखील होते म्हणजे पाहुणे मंडळी देखील होती ती देखील फार खुश होती. तर अतिशय आम्हाला देखील फार सुंदर मजा येत होती. आणि बघा अतिशय जबरदस्त फुलांचा वर्षाव करत त्यांचं स्वागत देखील केलं. आणि आता वेळ आली होती ती अंगठी सेरेमनीची. आणि बघा इकडे हे जे गावकरी लोक येतात ते लोक सर्व देवदेवतांचे विडे वगैरे नारळ ओटी वगैरे काढतात आणि त्यांना सगळ्या देवदेवतांना बोलवतात. तेच सगळे विडे आहेत. सारा दिवस आज खायचा साखरपुडा आमच्या ताईचा, साखरपुडा आमच्या ताईचा. सारा दिवस आज खायचा, सारा दिवस आज खायचा साखरपुडा आमच्या ताईचा. आणि त्या फायनली त्या अनमोल क्षणांची वेळ आता आली होती. आणि बघा आता उत्तम एका अनोख्या अंदाजामध्ये या ठिकाणी रिंग सेरेमनी करतोय. खरोखरच एक उत्तम आणि अंजली जी यांच्या दोघांच्या देखील आनंदाचा क्षण. मला वाटतं खरंच दोघांचे देखील डोळे देखील भरून आले असतील कारण तसंच वाटत होतं. आणखीन आपण सर्वजण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित देखील राहिलात त्याबद्दल देखील मनापासून आपले आभार. आणि आत्ता वेळ झाली होती आपली जेवणाची आणि जेवणाची व्यवस्था देखील अतिशय सुंदर केली होती. आणि त्यानंतर होतं ते आईस्क्रीम, सगळ्यांचा आवडता विषय, तो देखील जबरदस्त होता. आणि आता या ठिकाणी बघा पेढ्याचं वाटप देखील झालं होतं आणि केक देखील कटिंग करण्यासाठी आला होता. आणि आता एक केक देखील इथे कटिंग होणार आहे. तर तो देखील आपण आता उत्तम आणि अंजली यांच्याकडून कट करून घेणार आहोत. आणि आता उत्तम आणि अंजली दोघं देखील कट करतील कारण आनंदाचा क्षण या ठिकाणी केक कट करून साजरा करतात. आणि आता मोस्टली सगळ्या साखरपुड्यामध्ये हे केक आणि ब्युटिफुल एकदम जबरदस्त केक होता. तर मित्रांनो चला आता आपण त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी कॅप्चर करूया.
उत्तमने केक तर कट केला पण याचा ब्लास्ट काही झाला नाही. तर मित्रांनो आता वेळ झाली होती निघायची. उत्तमचे मित्रमंडळी देखील तिकडे होते. आम्ही आता निघालोय. आता भेटूया 13 तारीखला उत्तमच्या लग्नाच्या दिवशी. तोपर्यंत टाटा बाय बाय, जय महाराष्ट्र.